नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील काही तासांमध्ये आपण लोकप्रशासन विषयामध्ये मोठं योगदान करणाऱ्या अभ्यासकांचा, विचारवंतांचा अभ्यास सुरू केला होता. त्यामध्ये आपण सुरुवातीला फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर या विचारवंताची ओळख करून घेतली, की जो शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून परिचित आहे. आज त्याच कड़ीमध्ये आपण आणखी एका फ्रेंच विचारवंताचा अभ्यास करणार आहोत, ज्याचं नाव आहे हेनरी फेयॉल. मित्रहो, हा असा विचारवंत आहे की ज्याच्या ओळखीसुद्धा अनेक आहेत. ज्याला व्यवस्थापकीय दृष्टिकोनाचा जनक या नावानं ओळखल्या जातं, ज्याला शास्त्रीय सिद्धांत यांचा पितामह असं देखील म्हटलं जातं, किंवा कुंट्स ओडोनेलसारखे विचारवंत असं म्हणतात की हा आधुनिक व्यवस्थापन सिद्धांतांचा जनक आहे. याला सार्वभौम व्यक्ती ही सुद्धा अतिशय मोठी ओळख प्राप्त झालेली आहे. याला व्यवस्थापन प्रक्रिया विचारधारेचा जनक या नावाने सुद्धा ओळखल्या जातं. मित्रहो, हा तो विचारवंत आहे ज्याने लोकप्रशासनाला स्थिर करण्यामध्ये फार मोठं योगदान केलेलं आहे. 1887 साली वुड्रो विल्सन यांनी जो स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हा लेख लिहिला, आणि त्यानंतर लोकप्रशासनाने राज्यशास्त्रापासून अलग होऊन स्वतःची ओळख, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा एक परिचय निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाला. आणि या प्रक्रियेमध्ये लोकप्रशासनाला पहिलं आव्हान मिळालं, ते म्हणजे तुमचा जर वेगळा अभ्यास विषय असेल, एक डिसिप्लिन म्हणून जर तुमचं वेगळं अस्तित्व असेल, तर साहजिकच तुमचे सिद्धांत देखील असतील. तर मित्रांनो, त्या काळामध्ये लोकप्रशासनाला स्वतःचे सिद्धांत देण्यामध्ये सर्वात मोठं महत्त्वाचं योगदान जर कोणत्या विचारवंतानं दिलं असेल, तर तो विचारवंत हेनरी फेयॉल आहे. लक्षात घ्या, फ्रेडरिक विन्स्लॉ टेलर याचा समविचारी, समकालीन असणारा हा तो विचारवंत आहे की ज्याला फ्रान्सिस बेकन किंवा प्रशासकीय साहित्यातील फ्रान्सिस बेकन असं म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं? कारण फ्रान्सिस बेकन हा एक तत्त्वज्ञ होता की ज्यानं शास्त्रीयता आणि शास्त्रशुद्ध अभ्यास याचा आग्रह धरला होता. आणि फ्रान्सिस बेकन हा अनुभववादाचा सुद्धा जनक मानला जातो. तर त्याचं जे मोठं योगदान आहे, इंडक्टिव्ह मेथड वगैरे, तर त्याबरोबरीचं योगदान जर प्रशासकीय विचारांमध्ये कुठल्या विचारवंतानं दिलं असेल, तर तो विचारवंत हेनरी फेयॉल आहे. या विचारवंतानं जनरल अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट हे एक पुस्तक लिहिलं 1916 साली. त्यानंतर द थ्योरी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इन द स्टेट 1923 साली हा एक शोध निबंध लिहिला की जो लोकप्रशासनामध्ये एक मोठं योगदान मानल्या जातं. हा सुरुवातीच्या काळातला पहिला असा विचारवंत आहे की ज्याने लोकप्रशासन आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये कुठलाही भेद किंवा फरक केला नाही. संघटनेतील सर्वोच्च स्तरासाठी या विचारवंताने उच्च व्यवस्थापनाऐवजी प्रशासन हाच शब्द आपल्या संपूर्ण साहित्यामध्ये वापरला. हा विचारवंत जेव्हा त्याच्या विचारांची मांडणी करतोय, तेव्हा तो सांगतोय की कुठलाही औद्योगिक उपक्रम असेल, तो लहान असेल, मोठा असेल, किंवा कोणत्याही स्वरूपाचा असेल, या औद्योगिक उपक्रमामध्ये ज्या क्रिया चालतात त्या प्रामुख्याने 6 प्रकारच्या क्रिया असतात. म्हणजे संपूर्ण औद्योगिक उपक्रमामध्ये चालणाऱ्या क्रिया तो 6 क्रियांमध्ये तो विभाजित करतोय. त्या 6 क्रिया कोणत्या आहेत? तर तो पहिली क्रिया किंवा ॲक्टिव्हिटी सांगतोय, ती म्हणजे टेक्निकल ॲक्टिव्हिटी, म्हणजे तांत्रिक कार्य. लक्षात घ्या, कोणत्याही उद्योगाची प्रगती असेल,
त्याची ध्येयप्राप्ती असेल, त्यामध्ये जर सहाय्यक सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे या तांत्रिक क्रिया. साधारणत निम्न स्तरावर किंवा कार्यशाळा स्तरावर जी ॲक्टिव्हिटी पार पाडली जाते ती ही तांत्रिक क्रिया असते, की ज्यामध्ये उत्पादन असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा ॲडॉप्टेशन जुळवणी ज्याला म्हणू आपण तो प्रकार असेल. ह्या साऱ्या क्रिया ज्या आहेत या त्या तांत्रिक कार्यामध्ये समाविष्ट होतात. फेयॉलनी ती पहिली क्रिया सांगितलेली आहे. दुसरी क्रिया फेयॉल सांगतोय ती म्हणजे कमर्शियल किंवा व्यापारी कार्य. लक्षात घ्या, कुठलंही उपक्रम चालवताना कुठलाही उद्योग चालवत असताना तुम्हाला तेथे स्पर्धा ही अपरिहार्यतः असतेच. त्या स्पर्धेमध्ये उतरायचं म्हटल्यानंतर तुम्हाला एक प्रकारची दूरदृष्टी आवश्यक असते. तुम्हाला बाजाराच्या सद्यस्थितीचा अभ्यास हा आवश्यक असतो. किंमत असेल, किंमत नियंत्रण असेल, याच्या संबंधाने काही ज्ञान आवश्यक असतं किंवा एकूणच तुमचा जो माल उत्पादित होतो आहे त्याच्या संबंधाने ज्या भावी क्रिया आहेत त्या सर्व तुम्हाला या क्रियामध्ये पाहायला मिळतील. म्हणजे बाईंग किंवा खरेदी असेल, विक्री असेल किंवा एक्सचेंज अदलाबदली असेल, या सर्व उत्पादनाशी संबंधित असणाऱ्या क्रिया या फेयॉल या दुसऱ्या क्रियेमध्ये अंतर्भूत करतोय आणि सांगतोय की कुठल्याही औद्योगिक उपक्रमामध्ये ही दुसरी क्रिया असेल. तिसरी क्रिया तो सांगतोय फायनान्शियल ॲक्टिव्हिटी किंवा ज्याला आपण वित्तीय कार्य म्हणतो. हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा घटक आहे की ज्यामध्ये फेयॉल सांगतोय की संपूर्ण उपक्रम चालण्यासाठी भांडवलाची उभारणी, त्या भांडवलाचा जास्तीत जास्त उपयोग हा या क्रियेमध्ये अपेक्षित आहे. म्हणजे आता कुठल्याही उपक्रमामध्ये माणसे काम करतात, मोठ्या मोठ्या यंत्रसामग्री असतात, तर याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे त्या पैशांची जुळवाजुळव करणं किंवा त्या पैशांचा जास्तीत जास्त उपयोग करणं हा भाग या वित्तीय कार्यांमध्ये समाविष्ट होतो. चौथी महत्त्वाची क्रिया कुठल्याही औद्योगिक उपक्रमामध्ये चालणारी म्हणून फेयॉल उल्लेख करतोय तो म्हणजे सिक्युरिटी ॲक्टिव्हिटीज किंवा सुरक्षाविषयक कार्यांचा. तो म्हणतोय असुरक्षितता ही एक प्रकारची अकार्यक्षमता असते आणि त्यामुळे तो मानवी संसाधने असतील किंवा भौतिक संसाधने असतील यांच्या संरक्षणाबाबत तो चर्चा करतोय. प्रोटेक्शन ऑफ प्रॉपर्टी अँड पर्सन्स हा भाग तो या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्क्लूड करतोय. म्हणजे कुठल्याही उपक्रमामध्ये माणसांचा संप झाला तर तीसुद्धा सुरक्षाविषयक ॲक्टिव्हिटी असेल. पूर आला, भूकंप आला किंवा आणखीन एखादी दुर्घटना घडली आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस असतील तर ते सुद्धा याच क्रियेमध्ये अंतर्भूत असतील. म्हणजे मनुष्य आणि भौतिक संसाधने यांच्या सुरक्षाविषयक सर्व गतिविधी ज्या आहेत त्या तुम्हाला या ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा या क्रियेमध्ये दिसून येतील किंवा आढळतील. त्यानंतर तो पाचवी क्रिया जी सांगतोय ती आहे अकाउंटिंगची किंवा लेखांकनाचं कार्य. म्हणजे कुठल्याही औद्योगिक उपक्रमामध्ये जर आणखीन कुठली महत्त्वाची गोष्ट आपल्याला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर ती आहे संघटनेची आर्थिक स्थिती किंवा तेथे असणारी पारदर्शकता. मग ते स्टॉक टेकिंग असेल, बॅलन्स शीट तयार करणं असेल, किंमतविषयक निर्धारणाबाबतीतच्या गोष्टी असतील किंवा स्टॅटिस्टिक्स ज्याला म्हणू आपण त्या बाबी असतील, तर त्या साऱ्या बाबींचा, त्या साऱ्या गोष्टींचा अंतर्भाव हा या अकाउंटिंग क्रियेमध्ये किंवा लेखांकन कार्यामध्ये होत असतो. कुठल्याही उपक्रमामध्ये अपरिहार्यतः अनिवार्यतः होणारी सहावी महत्त्वाची ॲक्टिव्हिटी किंवा कार्य म्हणजे व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय कार्य होय. फेयॉल असं म्हणतोय की
उपरोक्त नमूद 5 जी कार्य आहेत ही संघटनेचा आकार, त्याचं स्वरूप, तिथं घडले जाणारी कार्य, त्याचं महत्त्व, या साऱ्या बाबी पाहता कमी अधिक त्याचं होऊ शकतं. परंतु व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय कृती या अशा आहेत की ज्या कुठल्याही संघटनेमध्ये अपरिहार्यतः होतातच. म्हणजे फेऑल हा एका अर्थाने प्रशासनाचा येथे एकीकृत दृष्टिकोन मांडतोय आणि काय सांगतोय की या व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय गतिविधीमध्ये किंवा कार्यामध्ये किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये मुख्यतः 5 गोष्टी किंवा 5 घटक हे अंतर्भूत होत असतात. ते म्हणजे POCCC म्हणजे प्लॅनिंग असेल, ज्याला आपण नियोजन म्हणतो, किंवा ऑर्गनायझेशन असेल, ज्याला आपण संघटन म्हणतो, कमांड किंवा आदेश हा एक घटक आहे, चौथा म्हणजे कोऑर्डिनेशन, ज्याला आपण समन्वय म्हणतो, आणि 5वा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कंट्रोल, नियंत्रण. फेऑल म्हणतोय की कुठल्याही औद्योगिक उपक्रमामध्ये ज्या 6 ॲक्टिव्हिटी घडतात त्या 6 ॲक्टिव्हिटीमध्ये सर्वात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी जर कोणती असेल तर ती आहे व्यवस्थापनाची किंवा प्रशासनाची. आणि जेव्हा ही ॲक्टिव्हिटी घडत असते तेव्हा तेथे कोणतं कार्य होत असतं तर तो सांगतोय हे POCCC या गोष्टी तिथे अपरिहार्यतः आकार घेत असतात. आणि मग त्याच्या पुढे जाऊन तो POCCCला अधिक विस्तृत स्वरूपात स्पष्ट करताना म्हणतोय की हे प्रशासनाचे घटक आहेत. हे प्रशासनामध्ये अंतर्भूत असतात. जेव्हा आपण म्हणतो की प्रशासन काय आहे तेव्हा त्याचं जर उत्तर द्यायचं ठरलं तर तो म्हणतोय POCCC हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे काय ते आता आपण सविस्तर पाहू. तो म्हणतोय प्लॅनिंग. काय आहे प्लॅनिंग? तर तुमच्या संघटनेमधल्या निश्चित ध्येयाला हे मार्गदर्शन पुरवणं आहे. भावी आवश्यकता आणि स्थिती यांचा अंदाज घेणे म्हणजे नियोजन आहे. कारण नियोजन आणि संघटनेच्या कार्यक्षमतेचा अन्योन्य असा संबंध असतो. भविष्याचा वेध घेऊन जेव्हा तुम्ही कृतीचा एखादा आराखडा तयार करता, ज्याला आपण 4C किंवा प्लॅन असं म्हणतो, ती गोष्ट फेऑलला या नियोजनामध्ये अपेक्षित आहे. तो म्हणतोय की हे नियोजन कसं असलं पाहिजे किंवा हे जर आदर्श स्वरूपात आपण करावयाचं ठरलं तर त्याची कोणती पायाभूत मूलभूत वैशिष्ट्ये आपल्या दृष्टिक्षेपात येतात. तर तो सांगतोय सर्वात आधी नियोजन कसं असलं पाहिजे तर तो म्हणतोय त्यात युनिटी किंवा एकता ही असली पाहिजे. म्हणजे काय तर तो म्हणतोय की संघटनेमध्ये एका वेळी एकच मार्गदर्शन किंवा मार्गदर्शक असला पाहिजे किंवा त्याच वेळी तो म्हणतोय की एकच योजना ही देखील तिथे अस्तित्वात असली पाहिजे. म्हणजे ह्या एकमेव असण्यावर तो नियोजनामध्ये सर्वाधिक भर देतोय, जेणेकरून कुठल्याही कामामध्ये द्विरुक्ती टळेल किंवा परस्पर विरोध हा टळेल. एकतेनंतर तो नियोजनाचं दुसरं वैशिष्ट्य सांगतोय ते म्हणजे या नियोजनामध्ये सातत्य असलं पाहिजे, कंटिन्युइटी असली पाहिजे. म्हणजे तो म्हणतोय एकदा नियोजन केल्यानंतर ते प्रत्यक्षात जेव्हा येत असेल तेव्हा त्यात धरसोड वृत्ती असता कामा नये. नियोजनाच्या यशासाठी आवश्यक आहे की हे नियोजन सुरुवातीला तयार केल्यानंतर ते शेवटपर्यंत त्याच सातत्याने पुढे सरकत राहील. त्यानंतर तो चौथं नियोजनाचं वैशिष्ट्य सांगतोय ते म्हणजे फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकता. याचा विस्तार करताना तो असं सांगतोय की कुठल्याही नियोजनामध्ये ही क्षमता असली पाहिजे की स्थल काल परिस्थिती सापेक्ष जर काही बदल, जर काही सुधारणा आवश्यक वाटल्या तर त्या घडवून आणण्याची क्षमता किंवा तो बदल ॲब्सॉर्ब करण्याची, तो बदल स्वीकार करण्याची क्षमता त्या नियोजनामध्ये असली पाहिजे. जर का ते बदल नसतील, तिथे जर ताठरता असेल तर पूर्ण नियोजन अयशस्वी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्याच्या पुढचं नियोजनाचं वैशिष्ट्य तो सांगतोय ते म्हणजे अचूकता.
प्रिसायझेशन. तो म्हणतो की जेव्हा नियोजन कराल तेव्हा पूर्ण आणि पूर्व माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ही गोष्ट अधिक महत्त्वपूर्ण ठरते. हे संघटनेमध्ये कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये खास करून औद्योगिक उपक्रमामध्ये जे प्रशासनाचे एलिमेंट्स असतात त्याच्यातला हा पहिला एलिमेंट नियोजन पूर्ण झाला. दुसरा महत्त्वाचा घटक फेयल सांगतोय ते म्हणजे ऑर्गनायझिंग किंवा संघटना होय. काय आहे हे ऑर्गनायझिंग किंवा संघटना? तर फेयल म्हणतोय की हे ऑर्गनायझिंग किंवा संघटना म्हणजे ड्युएल स्ट्रक्चर निर्माण करणं, दुहेरी संरचनांची निर्मिती करणे. म्हणजे पहिली संरचना असेल मानव संसाधनांची आणि दुसरी संरचना असेल तेथील भौतिक साधन सामग्रीची, आणि अशा प्रकारे तुम्ही एखाद्या संघटनेची निर्मिती ही करू शकता. हे मटेरियल आणि ह्युमन स्ट्रक्चर यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच संघटन होय. तो म्हणतोय की कुठल्याही संघटनेमध्ये त्या संघटनेचे उद्देश, त्या संघटनेची आवश्यकता यानुसार तुम्हाला या दुहेरी संरचनेची आवश्यकता भासत असते. या संघटना तयार करण्याच्या माध्यमातूनच तुम्ही सत्तेची निर्मिती करत असता. तुम्ही प्रक्रिया, नियम हे घालून देत असता. तुम्ही त्या ठिकाणी मानव संसाधनासाठी आवश्यक असणारी प्रेरणा निर्माण करत असता किंवा तयार करत असता. अधिकार आणि जबाबदारी या अत्यावश्यक अशा तत्वांची तुम्ही तेथे पायाभरणी करत असता. या साऱ्या गोष्टी ह्या तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा ऑर्गनायझिंग किंवा संघटना तयार करण्यामध्ये अंतर्भूत असतात. तिसरं महत्त्वाचं एलिमेंट किंवा घटक प्रशासनाचं सांगत असताना फेयल म्हणतोय कमांडिंग किंवा आदेश देणे होय. फेयल म्हणतोय आदेश देणे ही एक प्रकारची कला आहे. संघटनेमध्ये या कलेच्या माध्यमातून तुम्ही शिस्त असेल, संसूचन असेल, पदसोपान असेल, यासारख्या अनेक बाबी ह्या साध्य करत असता. म्हणजे मानवी जे संसाधन आहे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला क्रिया घडवून आणावयाच्या असतात तेव्हा तुम्हाला आदेश देणं ही सर्वात पायाभूत आणि महत्त्वाची कृती ही करावी लागत असते. परंतु त्याच वेळी फेयल आणखीन एक गोष्ट किंवा त्याच्याकडं आपलं लक्ष वेधतोय आणि तो म्हणतोय की व्यवस्थापकाचा हा आदेश अतिशय महत्त्वाचा असतो. त्याचा उपमर्द किंवा अनादर होणं हे संघटनेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत वाईट गोष्ट असते. आणि त्यामुळे कुठल्याही व्यवस्थापकाने आदेश देण्यापूर्वी काही गोष्टींची खात्री करून घेतली पाहिजे किंवा काही पायाभूत गोष्टी या त्या व्यवस्थापकाला माहीत असणे आवश्यक आहे. म्हणजे काय की तो म्हणतो की कुठल्याही व्यवस्थापकाने आदेश देण्यापूर्वी कर्मचाऱ्याची त्याला संपूर्ण माहिती असली पाहिजे. त्याच्यामध्ये ही क्षमता असली पाहिजे की अयोग्य कर्मचाऱ्यांना तो कार्यमुक्त करू शकेल. संघटना आणि कर्मचारी यांच्यामध्ये जो कामाचा करार झालेला आहे किंवा ज्याला आपण व्यवस्था ज्ञान म्हणतो ते त्याला माहीत असलं पाहिजे. आणखीन एक पूर्वशर्त किंवा आवश्यक गोष्ट व्यवस्थापकासाठी फेयल सांगतोय ती म्हणजे व्यवस्थापक हा स्वतः आदर्श असला पाहिजे. त्याने त्याच्या वर्तनामधून, त्याच्या कामामधून कर्मचाऱ्यांसमोर एक आदर्श हा घालून दिला पाहिजे. कर्मचाऱ्यांचे नियमित कार्यपरीक्षण हे त्या व्यवस्थापकाकडून होणे आवश्यक आहे. तो म्हणतोय की व्यवस्थापकाने वारंवार परिषदा घेतल्या पाहिजेत किंवा अहवाल मागवले पाहिजेत. व्यवस्थापकाने त्याची आवश्यक कार्य करावीत आणि अनावश्यक कार्ये ही त्याने अधीनस्थांकडे सोपवावीत किंवा टाळावीत असंही एक व्यवस्थापकाकडून फेयल अपेक्षा करतोय. आणि आणखीन एक
व्यवस्थापकाकडून अपेक्षित असणारी त्याला गोष्ट आहे ते म्हणजे व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांना सातत्यानं प्रोत्साहित करावं. म्हणजे पुढाकार, निष्ठा, कार्यरुची निर्माण करणं या साऱ्या गोष्टी या व्यवस्थापकाकडून होणे आवश्यक आहेत असं फेयॉल मानतो. त्यानंतर पुढचा घटक प्रशासनाचा म्हणून फेयॉल उल्लेख करतो समन्वयाचा किंवा कोऑर्डिनेशनचा. काय आहे हे समन्वय किंवा कोऑर्डिनेशन? तर हे बाइंडिंग टुगेदर हा प्रकार आहे. युनिटी अँड हार्मोनाइज ऑल ॲक्टिव्हिटीज अँड एफर्ट्स. सर्व संघटनेमध्ये चालू असणारे प्रयत्न, सर्व प्रकारच्या चालू असणाऱ्या गतिविधी, कार्य यांना हार्मोनाइज करणे, यांना एकत्रित आणणे, यांना सुसंवादी पद्धतीने जुळवून आणणे याला तो कोऑर्डिनेशन किंवा समन्वय घडवून आणणे असं म्हणतो. या समन्वयासाठी काही गोष्टी अतिशय आवश्यक असतात. कारण हा समन्वय संघटनेमध्ये अनेक वेळा, अनेक पातळ्यांवर अनेक कार्य ही चालत असतात. अशा वेळी या सर्वांमध्ये समन्वय घडवून आणणे, कामाची द्विरुक्ती न होऊ देणे, अपव्यय टाळणे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. अशा वेळी तो म्हणतोय की व्यवस्थापकाने 2 गोष्टी किंवा 2 उपाययोजना ह्या केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट तो सांगतोय, सजेस्ट करतोय ते म्हणजे उद्योगाची उद्दिष्टे असतील, उद्योगाची सद्यस्थिती असेल, उद्योगासमोर येणाऱ्या समस्या असतील, त्यावरच्या उपाययोजना असतील, यावर चर्चा घडवून आणण्यासाठी, यामध्ये कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी त्याने प्रत्येक विभाग प्रमुखांची साप्ताहिक बैठक घ्यावी. दुसरं महत्त्वाचं आवश्यकता समन्वयासाठी तो सांगतोय की ज्या 2 घटकात किंवा पक्षामध्ये किंवा कार्यांमध्ये, प्रयत्नांमध्ये समन्वय होण्याची आवश्यकता आहे, तो निर्माण होण्याच्या दृष्टीने संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती ही केली पाहिजे, या पदाची निर्मिती केली पाहिजे. आजकाल ज्याला आपण जनसंपर्क अधिकारी म्हणतो तशा पदाची आवश्यकता फेयॉल हा त्या काळामध्ये बोलवून दाखवतं. आणि त्याच्या पुढचं तत्त्व आहे, घटक आहे POCCC मधला शेवटचा घटक म्हणजे कंट्रोलिंग किंवा ज्याला आपण नियंत्रण म्हणतो. काय आहे तर संघटनेचे जे उद्दिष्ट असतात, नियम असतात, जे आज्ञेनुसार सारी कार्ये सुरळीतपणे पार पाडून घेणं याला आपण कंट्रोलिंग असं म्हणू शकतो. संघटनेमध्ये असणाऱ्या चुका, तेथे असणाऱ्या मर्यादा, उणिवा, दोष या साऱ्या जाणून घेऊन त्यामध्ये सुधारणा करणे किंवा एकूणच संघटनेच्या आरोग्यासाठी, संघटनेच्या हितासाठी पूरक वातावरणाची निर्मिती करणे म्हणजेच नियंत्रण करणे होय असं फेयॉल म्हणतोय. लक्षात घ्या, फेयॉल हा असा विचारवंत आहे की ज्याने प्रशासनाला सिद्धांत दिलेले आहेत. सिद्धांत त्या गोष्टी असतात की ज्या सदा सर्व काळ पूर्ण अभ्यासांती त्या मांडल्या गेलेल्या असतात आणि ज्याची प्रचिती ही आपल्याला घेता येऊ शकते. त्या दृष्टीने POCCC या प्रशासनाच्या व्यवस्थापनाच्या घटकांची चर्चा फेयॉलने या संदर्भात केलेली आहे. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये, पुढच्या टप्प्यामध्ये आपण फेयॉलने जी काही 14 तत्त्वे प्रशासनाची किंवा व्यवस्थापनाची सांगितलेली आहेत त्याबाबत चर्चा करणार आहोत. धन्यवाद.